सांगोल्यात पोलीस आणि वकिलात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी एका वकिलाला मारहाण केल्याचा आरोप वकिलांनी केला आहे, ज्यामुळे वकील वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून वकिलांनी निषेध व्यक्त करत आंदोलन छेडले आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वकिलास मारहाण केली असून या घटनेमुळे सांगोला परिसरातील वातावरण तापत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या घटनेचा निषेध करत शुक्रवारी स्थानिक वकिलांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस आणि वकील यांच्यातील संबंध आणि वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मत स्थानिक वकिलांनी व्यक्त केले आहे. 9:30च्या दरम्यान पोलीस निरीक्षक घुगे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे अन्य 5-6 कर्मचारी यांनी त्यांना इथे कशाला आलाय असं विचारलं. त्यावेळी त्यांनी मी वकील आहे आणि माझ्या नातेवाईकांना इथं आणलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे असं सांगितलं असताना, मी वकील आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा त्यांना मारहाण करून ओढत नेले 5-6 जणांनी आणि समोरच्या ज्या पत्र्या शेडच्या ज्या खोल्या आहेत उत्तर बाजूच्या त्या खोल्यामध्ये नेऊन मारहाण करून रात्री 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलेलं आहे. खरं तर वास्तविक ही वकील आहे असं सांगून सुद्धा जर वकिलावर असा अन्याय होत असेल, त्रास होत असेल तर वकील संघटना कदापि शांत बसणार नाही. जोपर्यंत दोषीवर कठोरात कठोर कारवाई. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून